हिंदू जनसंघर्ष समिती कोल्हापूरच्या वतीनं कोल्हापूर महानगरपालिकेकडे अमृत योजनेअंतर्गत पाणी पुरवठा पाईपलाईन आणि जलटाक्यांच्या कामांचा दर्जा, पूर्णत्व, ठेकेदारांवर कारवाई आणि सुरक्षा तपासणी याबाबत निवेदन सादर करण्यात आले। समितीने फुलेवाडी फायर स्टेशन दुर्घटनेचा इशारा देत सर्व जलटाक्या आणि पाईपलाईन स्वतंत्र तज्ज्ञांकडून तपासण्याची मागणी केली। निवेदनात कामाचे प्रमाण, पूर्णत्व, ठेकेदारांची माहिती, खर्च, गुणवत्ता, सुरक्षा उपाय आणि दिवाळीपूर्वी पाणी पुरवठा तयारी याबाबत सविस्तर माहिती जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच भविष्यात नागरिक प्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांचा सहभाग ठेवून प्रकल्प पारदर्शक करण्याची सूचना दिली आहे। मीटर किंवा फूट पाईपलाईन टाकण्याची योजना होती। त्याचप्रमाणे प्रत्यक्षात किती पाईपलाईनची काम पूर्ण झाले आहे, विभागनिहाय अपूर्ण कामांची यादी जाहीर करावी, ती सार्वजनिकच करावी। म्हणजे आम्हाला जाहीर करून असं चालणार नाही, कारण प्रत्येक नागरिकाच्या करातून ही योजना बनत असते। तर ह्या प्रत्येक नागरिकाला हे कळायला पाहिजे की किती बाबा पैसे आले, किती वापरले गेले किंवा किती वापरले गेले नाही, आपल्या दारामध्ये ही पाणी पुरवठा योजना आली काय नाही आली, याचं सगळ्यांनी कळणं फार महत्त्वाचं आहे। योजनेअंतर्गत किती जलटाक्या बांधल्या गेल्या, त्यांची ठिकाणे आणि सध्या कार्यरत असलेली टाक्यांची संख्या किती आहे, तर ह्या टाक्या पण किती बांधल्या गेल्या हे पण नागरिकांना माहिती आहे। म्हणजे नागरिक अनुभव नाही, म्हणजे हे जर प्रोजेक्ट तुम्ही जर बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।